नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेबाबत तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, अपडेट अशी आहे आता की पीएम किसान योजनेचा 21 हप्ता ज्या शेतकऱ्यांचा पुरामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, आता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 21 हप्ता जमा होणार आहे. आता मित्रांनो, हप्ता किती मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला हप्ता मिळणार आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप करू नका. स्किप कराल तर तुम्हाला माहिती समजणार नाही. मित्रांनो, आता व्हिडिओ चालू करा. एकदा आपल्या चॅनल तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळून जाते. तर चला मित्रांनो, जास्ती वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, 21व्या हप्त्याची 540 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम 27 लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवी दिल्लीतील कृषी भवन येथून हा 21वा हप्ता जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार या संकट काळात आपत्तीग्रस्त राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले त्यांना पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरे बांधून दिली जातील. मनरेगा अंतर्गत 150 दिवसाचा रोजगार देखील करून दिला जाईल. आपत्तीग्रस्त राज्यातील लोकांना मी आश्वस्त करू इच्छितो की केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल, असे शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. पंजाबमधील महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 21वा हप्ता आगाऊ स्वरूपात जारी केला आहे. देशाच्या सीमेवरील गावातील ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क नाही अशा शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार आहे, असे नुकतेच शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्याकडे महत्त्वाची अपडेट समोर आलेली. तर या व्हिडिओमध्ये येत असता मी आता भेटून सोबत तुमच्याकडे अशा नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.